आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। शिक्षणातून घडला ग्रामीण विकासाचा दीपस्तंभ। बॅरिस्टर टी.के. शेंडगे यांची 109वी जयंती उत्साहात साजरी। महाराणी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या श्री सिद्धनाथ विद्यामंदिर अंकले तालुका जत येथे संस्थेचे संस्थापक बॅरिस्टर टी.के. शेंडगे साहेब यांची 109वी जयंती आज मोठ्या उत्साहात व भक्तिभावाच्या वातावरणात साजरी करण्यात आली। कार्यक्रमानिमित्त विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शेंडगे साहेबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यावेळी साहेबांच्या समाधीस्थळाचे पूजन माजी पंचायत समिती सदस्य श्री कुंडलिक सरगर यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रतिमेचे पूजन माजी डेप्युटी सरपंच श्री माणिकराव खराडे यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाला संस्थेचे संचालक श्री बी.पी. सरगर सर प्रमुख उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या विश्व प्रार्थनेने झाली। त्यानंतर विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले। प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सन 2025-26 मधील NMMS व नवोदय परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला। प्रास्ताविकात विद्यालयाचे प्राचार्य श्री मस्के सर यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत शेंडगे साहेबांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा मांडला। विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शेंडगे साहेबांच्या कार्याची माहिती प्रभावीपणे मांडली। समन्वय समितीचे कार्यवाह श्री बी.पी. सरगर यांनी आपल्या भाषणात सांगितले की शेंडगे साहेबांनी दूरदृष्टी ठेवून ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। त्यामुळेच आज या भागातून अनेक अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर व उद्योजक घडले आहेत। तसेच सहशिक्षक श्री R.K. सरगर यांनी संस्थेमुळे अनेकांचे जीवन घडल्याचे नमूद केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कुंडलिक सरगर यांनी आपल्या मनोगतात शेंडगे साहेबांच्या कार्यशैलीच्या आठवणींना उजाळा देत साहेबांनी घेतलेले काम शेवटपर्यंत तडीस नेण्याची जिद्द ठेवली होती, असे सांगितले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षिका नाखिल मॅडम यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ शिक्षक श्री A.M. गडदे यांनी उपस्थितांचे आभार मानले। या सोहळ्यास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।